महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून मतभेद कायम। काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षात असहमती। 33 जागांसंदर्भातलं वाटप पूर्ण, 15 जागांचा तिढा कायम। मवियाचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 22 जागा लढवणार। अंबादास दानवेंची माहिती। 7 ते 9 तारखेपर्यंत उमेदवारांची घोषणा होणार। वंचितही मवियासोबत असल्याची दानवेंची माहिती। गेल्या 25 वर्षांपासून हिंगोलीची जागा शिवसेनेकडे आणि हिंगोली शिवसेनात लढेल। शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचं वक्तव्य। तर अमित शहांनी शिवसेनेच्या खासदारांना उमेदवारी देण्याचा शब्द दिलाय। हेमंत पाटील यांचा दावा। आमदारकीला पडलो नाही। उद्धव ठाकरेंनी गीतेंना मला पाडायला सांगितलं। रामदास कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल। तर खंजीर खुपसून भास्कर जाधवांनी गद्दारी केली। रामदास कदमांचा आरोप। शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच असं कधी होत नसतं। रामदास कदमांनी भाजपला सुनावलं। सगळ्या पक्षांना संपून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचंय का? कदमांचा भाजपवर हल्लाबोल। महायुतीतले तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हावरच निवडणूक लढतील। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। शिंदेचे खासदार त्यांनी चोरलेल्या चिन्हावर निवडणूक लढवायला तयार नाहीत। त्यांना कमळाबाई सोबत जायचंय। संजय राऊतांची टीका। निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही। निवडणूक आयोग मोदी शहा कमिशन झालंय। खासदार संजय राऊतांची टीका। नव्या शैक्षणिक धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करणार नाही। त्यांची मान्यता विद्यापीठ काढणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा। निवडणूक जाहीरनाम्यात रिफायनरी विरोधात भूमिका न घेतल्यास उमेदवार उभा करणार। बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचा राजकीय नेत्यांना इशारा। अनेकांना निवडणुका आल्यावरच समाज आठवतो। खासदार सुनील तटकरे यांची खेडमधील जाहीर सभेतनं माजी खासदार अनंत गीतेंवर टीका। सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांची 5 वर्षात कामं केली। ओमराजे निंबाळकर यांचं तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर। बेरोजगारांचा खासदार केला पण तोही फेल केल्याची सावंतांनी केली होती टीका। खासदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी मी मैदानात। अमरावतीतल्या एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणांचं वक्तव्य। आमदारकी वर्षपूर्ती निमित्ताने रवींद्र धंगेकरांची पुण्यामध्ये कृतज्ञता रॅली। दिवसभर मतदारसंघात धंगेकरांच्या भेटीगाठी। मला जनतेचा आशीर्वाद, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास लोकसभाही लढवेन। धंगेकरांचं वक्तव्य। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा। मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर। विविध विकास कामांचं लोकार्पण। पोलिसांच्या इमारतीचं काम तुमच्याकडेच देणार पण गृह खातं देणार नाही। गृह खातं माझ्याकडेच असेल। फडणवीसांची अजित पवारांवर मिश्किल टिप्पणी। विकासात आम्ही राजकारण कधीच आणत नाही। नमो महारोजगार मेळाव्यातनं 25,000 तरुणांना रोजगार मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नमो रोजगार मेळाव्यातनं खरंच नोकऱ्या मिळणार की फक्त ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी? सुप्रिया सुळेंचा सवाल। 43,000 तरुणांना रोजगार मिळेल हा दावा तपासून पाहावा लागेल। सुळेंचं वक्तव्य। एआय मध्ये राज्य सरकार पाऊल टाकतंय ही समाधानाची बाब। रोजगार निर्मितीबाबत सरकारच्या सर्व प्रयत्नांना साथ देणार। शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांनी घेतली आमदार संग्राम थोपटे यांच्या वडिलांची भेट। थोपटे कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीने चर्चांना उधाण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।